जालना जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा फटका आता थेट फळबागांनाही बसू लागला आहे। पुण्यात या सगळ्यात पाण्याअभावी मोसंबी, डाळिंब, लिंबू आणि पेरूच्या बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत। फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। एका टँकरसाठी हजारो रुपये खर्च करूनही फळगळ थांबत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। दुसरीकडे जिल्ह्यातील 32 गावं आणि 27 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी 57 टँकर सुरू करण्यात आले। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून त्याचा मोठा परिणाम हा फळबागांवर होताना दिसतोय। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विहिरींची पाणी पातळी झपाट्यानं घटली आहे। पाण्याअभावी फळबागा सुकण्याच्या मार्गावर आहेत। जिल्ह्यात तब्बल 38,740 हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे। यामध्ये मोसंबी हे प्रमुख फळपीक असून सुमारे 29,545 हेक्टरवर मोसंबीची लागवड करण्यात आली आहे। तर डाळिंब, लिंबू, चिकू, पेरू, केळी, द्राक्ष आणि आंबा या फळपिकांची देखील मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे। जालना तालुक्यातील जामवाडी परिसरामध्ये मोसंबी, डाळिंब आणि लिंबूच्या बागा सध्या पाण्याअभावी करपताना दिसतायत। वाढत्या उन्हामुळे झाडांवरील फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। फळबागा वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांना टँकरचा आधार घ्यावा लागतोय। फळबागाला पाणी द्यायसाठी पाणीच नाही आमच्याकडे, खूप पाणी कमी पडलेलं आहे आणि एवढ्या पाण्यात काही भागात की आता ही फळबाग सगळी सुकून झालेली, बार याला भरपूर आलेला होता आणि हे सगळं गळून गेलेलं आहे। अतिशय भयानक अशी उष्णता वाढलेली आहे आणि या उष्णतेमुळे फळबागांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। एक फळबाग वाढवण्यासाठी आम्हाला 8 ते 10 वर्ष त्यांना मुलाप्रमाणे सांभाळावं लागतं, परंतु अशा उष्णतेमुळे त्यांचे फळ तर त्यांना भेटत नाही, पण ते झाड कसं जगावं हे फार मोठं संकट शेतकऱ्यासमोर आहे। फळबागांना पाणी देण्यासाठी एका टँकरसाठी सुमारे 3 ते 4 हजार रुपये खर्च येत असल्याचं शेतकरी सांगतायत। आठवड्यातून 2 ते 3 वेळा टँकर विकत घ्यावे लागत असल्यानं उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे। मात्र एवढा खर्च करूनही वाढत्या उष्णतेमुळे फळांची गळ थांबत नसल्यानं जवळपास 50% नुकसान होत असल्याचा दावा शेतकरी करतायत। फळबागा सर्वच मोसंबी असेल, लिंबुनी असेल, डाळिंब असेल, या सर्वच फळबागा सुकलेल्या आहेत। विशेष म्हणजे गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाऊस वाहून गेला। जलसंधारणाची तेवढी कामं नाहीये, ती पाणी अडवा पाणी जिरवा ती मोहीम राबवली जात नाही। राजकारणी त्यांची जिरवाजिरवीतच वेळ घालतात। इकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीच नाही। टँकर मागून टँकरद्वारे आम्हाला ही फळबाग झाडं जगवू नये, माल नंतरचा विषय राहिला, परंतु झाडं कसे जगतील याच्यासाठी आमची धडपड चालू आहे। आता ते झाड आहे ते आता कसे जागावं आम्ही, ते आम्हाला टँकरसाठी खर्च किती येतो, किती दिवसात टँकर मागवतो? खर्च आम्ही 3-4 दिवसाला मागितो, पण ते आता डिझेल भेटत नाही तर ते एक हप्ता चाललं, 7 ते 8 दिवस लागू राहिले। आता टँकरवाले राहिलेले तिकडे तर मग डिझेल भेटणार ना। सध्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या इंधन टंचाईचाही परिणाम पाण्याच्या टँकरवर होत असल्याचं शेतकरी सांगतायत। डिझेल अभावी टँकर उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत असून त्यामुळे फळबागा वाचवण्याचं संकट आणखी गडद झालंय। दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे फळबागांचं नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांना विविध उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय। फळबागेला आच्छादन म्हणजेच मल्चिंग करावं, रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक खतांचा वापर करावा, तसंच ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावं असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलाय। सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत झाडांना पाणी द्यावं, दुपारच्या तीव्र उन्हात पाणी देणं टाळावं, झाडांवरील ताण कमी करण्यासाठी अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात, तण नियंत्रणात ठेवावं आणि अतिरिक्त फळांचा भार कमी करावा असंही कृषी विभागानं स्पष्ट केलंय। पोटॅशियम नायट्रेटची फवारणी केल्यास फळगळ कमी होण्यास मदत होईल असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कायंदे यांनी सांगितलंय। आच्छादनाचा वापर करावा। आच्छादन करताना ते 5 ते 10 सेंटीमीटर जाडीचं हे आच्छादन करावं। हे आच्छादन करताना जर सेंद्रिय पदार्थाचं केलं, सेंद्रिय पदार्थ म्हणजे जसं की आपलं सोयाबीनचं काढ आहे, भुसा आहे, गव्हाचं काढ आहे, तसंच तुरीचा भुसा आहे, याचा वापर करून आपण आच्छादन तयार करू शकतो। त्यासोबतच प्लास्टिकचं आच्छादन सुद्धा त्या ठिकाणी करता येतं। आता वीड मॅट येते तर त्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो।
त्यानंतर जे खत व्यवस्थापन आहे, या खत व्यवस्थापनामध्ये रासायनिक खताचा वापर त्या ठिकाणी टाळणं आवश्यक आहे. त्यासोबत जास्तीत जास्त वापर हा सेंद्रिय खताचा केल्यास पाणी धारण करण्याची क्षमता वाढते आणि फळबागा टिकून राहण्यासाठी मदत होते. दुसरीकडे जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती ही गंभीर बनली. जालना जिल्ह्यातील 32 गावं आणि 27 वाड्या सध्या पाणी टंचाईच्या विळख्यात आहेत. या भागातील तब्बल 94,368 ग्रामस्थांची तहान 57 टँकरद्वारे भागवली जाते. तर प्रशासनानं 57 विहिरींचं अधिग्रहण केलेलं आहे. बदनापूर तालुक्यातील 13 गावं आणि 27 वाड्यांसाठी 28 टँकर सुरू असून सुमारे 50,664 नागरिक हे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भोकरदन तालुक्यातील 5 गावांसाठी 8 टँकर कार्यरत असून 9,291 नागरिकांना पाणी पुरवठा केला जातोय. तर जाफराबाद तालुक्यातील 11 गावांमध्ये 18 टँकरद्वारे 27,213 नागरिकांची तहान भागवली जाते. अंबड तालुक्यातही 3 गावांसाठी 3 टँकर सुरू करण्यात आलेत. एकीकडे भीषण उष्णता, दुसरीकडे पाण्याची कमतरता आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी हतबल झालेत. उन्हामुळे सुकलेल्या फळबागांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते. जालना जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेली पाणी टंचाई आता नागरिकांसोबतच शेतकऱ्यांसाठीही मोठं संकट बनली आहे. टँकरच्या पाण्यावर फळबागा जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून प्रशासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी आता जोर धरतेय. गौरव विजय साळी, पुढारी न्यूज, जालना.